नमस्कार मित्रो, शुभ सकाळ। आज 6 जून 2026 आणि आज आहे शनिवार। आता वाजले सकाळचे 8:45। आपण आलो गोपाल कोलतेच्या घरी अकोला बाजारला। हे गोपाल कोलतेचं घर आहे। हे बाई, हे गोपाल कोलते आहे आणि हे त्याचं घर आहे। ही गाडी आहे। हे गोपालचं घर आहे। आता इथून आपण अकोला बाजार दर्शन, अकोला बाजारच्या मेन रोड दाखवतो मी तुम्हाला। मी इथं राहिलो आहे, चला माझ्यासोबत। आता इथून उजवीकडे गोपालला सोबत घेतलं मित्र मी। आता आलो आपण चौफुलीवर। हे आम्ही ज्यावेळेस इथं राहायला होतो त्यावेळेस या चौफुलीवर काहीच नव्हतं मित्र हो। बघा आता किती दुकानं झाली, आता खूप दुकानं झाली। उजवीकडे, आता इथून उजवीकडे आता बस स्टँडवर चाललो। हे बस स्टँडपेक्षा चौफुलीवर रौनक वाढली आता इथे। आता बस स्टँडवर आलो आपण। माझ्या बालपणीच्या आठवणी इथंच या ठिकाणी आहे मित्र। आता मेन रोडला आलो आपण। सगळं बदललं अकोला बाजार। आमच्या लहानपणी जे होतं तसं काहीच नाही। बघा किती छान झाडं वगैरे किती सुंदर आहे। हे बघा, हे ग्रामपंचायत अकोला बाजार। हे जोशी मेडिकल। हे अकोला बाजारची बाजारवळ आली मित्र। कालचाच बाजार झाला शुक्रवारचा। हे बघा, हे इथं बाजार भरते। वर्मा ज्वेलर्स, अलंकार। हे अकोला बाजारचं मारुती मंदिर।
जय श्रीराम. राम राम राम. दक्षिणा मारू. गोपालभाई वर्मा. ओम सगळ्यांना. जागृत देवस्थान आहे आमचं हनुमानजी महाराजचं. आणि हे आमच्या अकोला बाजार परिसरातील योगाचार्य आहे. योग गुरु अकोला बाजार परिसरातले दोघे जण पती पत्नी तेच कार्य करून राहिले. छान कार्य हाती घेतलं त्यांनी. मी दुकानावर गेलो होतो पण बंद असल्यामुळं मी मुलाखत घेऊ शकलो नाही. आपल्याला इथं चांगल्या ठिकाणी भेटले. आणि पूर्वीपासूनच हे जागृत देवस्थान आहे आणि सगळ्यांची अपार श्रद्धा आहे आणि बजरंगबलीची सगळ्यावर कृपा आहे. आणि एवढा मोठा बजरंगबली आमच्या परिसरात कुठं आहेही नाही आणि सगळेजण यांना मानतात. हां, जागृत देवस्थान. जागृत देवस्थान. मित्र दर्शन घेऊन घ्या एकदा. हे पुरातन मंदिर आहे हनुमानाचं अकोला बाजारचं. जय श्रीराम. आणि मित्र तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. हे इथून बंदर बाबा म्हणून देवस्थान होतं. इथून आम्ही क्रिकेट खेळायला जायचो बंदर बाबाच्या तिथे. मंदिर बांधलं, रस्ता नाही आम्ही मित्र जायला. मुलं मस्त बघा उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेऊन राहिले. छान खेळून राहिले. हे रतन शेठ अग्रवालांचं दुकान आहे. आता मस्त खेळून राहिले पोरं. पुरेपूर आनंद घेऊन राहिले उन्हाळ्याचा. मराठी शाळा. हा, हे समोर आहे उच्च प्राथमिक मराठी शाळा आणि त्याच्या बाजूला ही धर्मशाळा आहे. हे उच्च प्राथमिक मराठी शाळा. इथून जावं लागते आतमध्ये. आणि मित्र हो, ही आमच्या अकोला बाजारची धर्मशाळा. ही धर्मशाळा आहे, फार जुनी आहे, आमच्या लहानपणापासून आहे. आणि इकडे हे नदी लागते. चला आता इथून इकडे जायचं. हे पुराणिक यांचं घर आहे. डॉक्टर पुराणिक मंदिरही आहे म्हणते. चल हे अभय जाधव यांचं घर. महाराजाचे जे मित्र आहे आमच्या अभय जाधव, त्याचं घर आहे अकोला बाजारचं. आता कोणीच नाही आहे इथे, लॉक आहे. पुरातन म्हणजे जुनं घर आहे. चल इथं दुकान होतं, किराणा दुकान, नारायण पाटलाचं दुकान होतं. आणि हे जानूशेठचा वाडा, जानूशेठ बुधवानी यांचा वाडा आहे. इथं राहत होतो आम्ही भाड्याने.
चला. थांबू समोर समोर एकदम. तेव्हा इथून आमचा जाय यायचा रस्ता होता. इथे राहायचो आम्ही. आता आपल्याला जिल्हा परिषद हायस्कूल लागेल. या शाळेमध्ये मी शिकलो ती शाळा लागेल. तेव्हा ही शाळा आहे. दाखवूनच देतो थोडंसं. आमच्या वेळेस ग्राउंड होतं मित्र. हो, आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस हे बांधकाम नव्हतं. आता खूप बांधून ठेवलं. इकडे काहीच नव्हतं. हे बिल्डिंग हे शाळाच नव्हती बांधलेली. पूर्ण मोकळं ग्राउंड होतं हे. रोडवर बघा माझं बालपण याच रोडवर गेलं आहे. बघा या रोडनं येणं जाणं वगैरे राहायचं छान. आता मित्र ओळखून येऊन राहिलं. एवढी सुधारणा झाली आहे त्यामध्ये. हे कामतवाडा मांजरडा घाटंजी रोड ह्या डावीकडला आणि हा चौफुलीवर रोड जाते. व्हिडिओ फार मोठा झाला मित्र. आता हे भाई हे दोघं जण फिरून राहिले. हे गोपालची मुलगी. हे बाई गोपालची मुलगी. हा मित्र आता व्हिडिओ फार मोठा झाला. आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझं इंस्टाग्राम आय डी, फेसबुक आय डी श्रीकांत कोंडोलीकर विलाग यवतमाळ आहे. त्यालाही फॉलो करा. आणि मित्र पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. जय जय श्रीराम. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग बोला. जय बाळूमामा.